IT इंजिनियर म्हणून अमेरिकेतील मोठ्या पगाराची नोकरी सोडायला हिंमत लागते। एका छोट्या गावातून येऊन स्वतःची IT कंपनी उघडून 39,000 कोटीचं मोठं औद्योगिक साम्राज्य उभा करणाऱ्या या उद्योगपतींना सगळ्यांना दाखवून दिलं आहे की खेड्यातील लोक पण कशात कमी नाहीत। आम्ही बोलत आहोत जोहो या कंपनीचे फाउंडर श्रीधर वेंबू यांच्याबद्दल। श्रीधर वेंबू यांचा प्रवास सोपा नव्हता। 1968 मध्ये तमिळनाडूमधील तंजावर जिल्ह्यातील एका गरीब तामिळ ब्राह्मण कुटुंबात त्यांचा जन्म झाला। लहानपणापासूनच ते अभ्यासात खूप हुशार होते। त्यांनी 1989 मध्ये IIT मद्रासमधून इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगमध्ये पदवी मिळवली। स्वतःची क्षमता आणि नॉलेज वाढवण्यासाठी ते अमेरिकेला गेले। तिथं त्यांनी पिटसन विद्यापीठातून MS ची डिग्री प्राप्त केली, सोबतच PhD ची पदवीही मिळवली। अमेरिकेत राहून PhD केल्यानंतर श्रीधर वेंबू यांना IT इंजिनियर म्हणून चांगली नोकरी मिळाली। काही दिवस नोकरी केली, पण त्यांचं मन तिथं लागत नव्हतं। त्यांना काहीतरी वेगळं असं करायचं होतं। मग ते भारतात परत आले। त्यांचा भारतात येण्याचा निर्णय घरच्यांना मात्र आवडला नाही। घरच्यांनी त्यांना अमेरिकेतील चांगल्या पगाराची नोकरी सोडून का आलास असं विचारलं। त्यांनी कोणालाही उत्तर न देता स्वतःचं काम चालू ठेवलं। त्यांना माहीत होतं की भारतात पण चांगल्या टेक्नॉलॉजी निर्माण करता येऊ शकतात। 1996 मध्ये त्यांच्या मित्रासोबत आणि भावासोबत मिळून ॲडव्हेंट नेट नावाची कंपनी सुरू केली। सुरुवातीला ॲडव्हेंट नेट फक्त नेटवर्किंग सॉफ्टवेअर बनवत होती। त्यांनी कठोर मेहनत घेतली आणि मार्केटच्या गरजेनुसार आपले नवीन प्रोडक्ट बाजारात आणत गेले। आता जोहोचे 55 पेक्षा जास्त क्लाउड बेस्ड प्रोडक्ट आहेत। त्याच्यामध्ये CRM, ईमेल यासारखे प्रोडक्ट आहेत। जगातील लाखो कंपन्या आज जोहोचे सॉफ्टवेअर वापरतात। आज या कंपनीमध्ये 15,000 पेक्षा जास्त लोक काम करतात। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या कंपनीसाठी त्यांनी कधीही बाहेरून गुंतवणूक घेतलेली नाही। सर्व काही केलं त्यांनी ते स्वतःच्या कमाईवरच। श्रीधर वेंबू यांचा ग्रामीण भागातील विकासावर देखील खूप भर आहे। त्यामुळे त्यांनी आपल्या कंपनीचं मुख्यालय कुठं मेट्रो सिटीमध्ये न करता ते तमिळनाडूमधील एका छोट्याशा गावात उभं केलं। हेच इतर IT कंपन्यांच्या तुलनेत जोहोचं वेगळंपण आहे। त्यांनी आपल्या व्यवसायाची सुरुवात तामिळनाडू येथील तेनकाशी जिल्ह्यातून केली। ग्रामीण भागात कंपनी सुरू करून त्यांनी गावातील तरुणांना नोकरी दिली। आज त्यांची एकूण संपत्ती 39,000 कोटी एवढी आहे। इतका मोठा व्यवसाय असून ते एकदम साधं आणि सरळ जीवन जगतात। अनेकदा ते ऑफिसला सायकलवरूनही जातात। कंपनीतील कर्मचाऱ्यांकडे ते विशेष लक्ष देतात आणि त्यांना चांगल्या सेवा आणि फायदे देण्यावर भर देतात। श्रीधर वेंबू यांच्या या उत्कृष्ट कामगिरीमुळे त्यांना 2021 मध्ये भारत सरकारने पद्मश्री पुरस्कार देऊन सन्मानित देखील केलं आहे। तुम्हाला हा आमचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून कळवा। आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।